मास्टर माइंड नावाचं एक नाटक आहे. मी ऐकलंय की ना. नाव ऐकलंय ना? भारी नाटक आहे. त्यात एक ना सॉलिड अभिनेत्री आहे, अदिती सारंगधरन. माझ्यापेक्षा माहितीये तुला ती? नाही रे, तू कुठली तिचं आहे? मुंबईची. मुंबईची लोकांना नाही, मला नाही आवडत मुंबईची लोक. पुण्यात असल्यावर मला मुंबईची लोक नाही आवडत. नाही, तू तिचं काम बघ, सॉलिड करते. काय एनर्जी आहे. सो एक्साइटेड. सुरुवातीला प्रेग्नंट आणि मला बिअरचे डोहायला लागले होते. मी बिअर प्यायचे ठीक आहे. प्रेग्नन्सी मध्ये. आय वेंट थ्रू अ व्हेरी सिव्हिअर पोस्टपार्टम डिप्रेशन, व्हेरी व्हेरी सिव्हिअर. तर ते बाहेर यायला लागलं हळूहळू. की मला आठवतं की जून जुलैमध्ये मी धावायला सुरुवात केली होती. साधारण पाऊस पडत होता, रेग्युलर पावसात असं ओलं होत धावायचं आणि 1 तास ते सगळे एक्सरसाइज करून घरी यायचं. आणि मुलांना वाढवणं हे इतकं कठीण झालं ना. कठीण म्हणजे कठीण नाही, चॅलेंजिंग झालंय. आणि जे मला 2-2.5 वर्षापूर्वी ना थोडंसं लक्षात आलं की बायकांच्या हातात देऊन आपण विश्वासाने निघून जातो, पण कधी वेगळ्या पद्धतीचं ब्रेनस्टॉर्मिंग होतं, जे मुलाच्या बाबतीत झालं माझ्या. अशी परिस्थिती आली होती की बाळाला आता टाकणार, मी पण उडी मारणार. मी खिडकी लावून घेतली. मी म्हटलं आता आजपासून खिडकीच्या बाहेर जायचं नाही. मग मी काउन्सिलरकडे गेले. म्हटलं असं असं होतंय बाई. ती म्हणाली ठीक आहे, आपण काहीतरी करूया. आणि थोडं बरं झाल्यानंतर मी पुन्हा तिच्याकडे गेले ना, थोडं रेग्युलर सेशन. ती म्हणाली पहिल्यांदा तू आली होतीस ना, मी देवाला प्रार्थना केली उद्या ही बाई जिवंत येऊ दे. सो इतकी येस, सिव्हिअर डिप्रेशन, पोस्टपार्टम डिप्रेशन. आणि तोपर्यंत असं काही डिप्रेशन वगैरे असतं माहितीच नव्हतं. नमस्कार, मी विनोद सातव. आपल्या सगळ्यांचं आरपार मधल्या या बात या शो मध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की वुमन की बात या शो मध्ये प्रत्येक एपिसोडला एक अतिशय कर्तृत्ववान स्त्री किंवा मुलगी आणि माझी मैत्रीण कोणीतरी येत असते आणि आपली मतं मांडत असते. तिच्या मनातली गोष्ट, वुमन की बात आपण ऐकत असतो. मग आज कोणाला बोलूयात आणि आज कुठल्या वुमन की बात आपण ऐकूयात. आम्हाला असं वाटलं की आत्ता सध्या आमच्या पाहण्यात 2 मास्टर माइंड कलाकार आहेत. त्यातलं एक मास्टर माइंड कॅरेक्टर जे आहे ते आहे मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये, सिरियलमध्ये, नाटकामध्ये, या तिन्ही माध्यमांमध्ये अतिशय बिनधास्तपणे काम करणारी, अतिशय एनर्जेटिक अशी आपली सगळ्यांची मैत्रीण अदिती सारंगधर. थँक्यू अदिती, वेलकम. थँक्यू सो मच. पहिल्यांदा मला कॉम्प्लिमेंट द्यायचं. मला हे खूप नाव आवडलं त्या शोचं. जेव्हा मी पूर्वी ऐकलं पहिले एपिसोड्स तेव्हा की वुमन की बात. सो आय लाईक इट. थँक्यू. मग आता अदितीच्या मनातल्या गोष्टी आज आपण ऐकणार आहोत. अदिती, हा शो सुरू करण्यापूर्वी किंवा तुला प्रश्न विचारायला सुरू करण्यापूर्वी जे काही उत्तर देशील ती आरपार असतील अशी मी अपेक्षा करतो. आरपार लागतील पण अशीच देईन कदाचित. क्या बात आहे, क्या बात आहे. मध्यंतरी एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि बातम्या पण आल्या की अदितीनं एका कॅब चालकाला खूप झापला वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे गप्प न बसणारी किंवा जागेवर तुला जे वाटतंय ते बोलून मोकळी होणारी अदिती, काय नक्की झालं होतं? अरे काय झालं माहितीये का, हे पुणे तिथे काय होणे, तर हा असा त्याचा आगाऊपणा पण उणा नव्हता इकडे. आणि त्या कॅबमध्ये बसलो. जनरली काय होतं की गाडी घेऊनच आलो होतो आम्ही आणि मला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं. पण इतकी कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत पुण्यामध्ये की आपल्याला रस्ते कळत नाही, हे बंद ते बंद. म्हटलं इकडची कॅब बुक करूया. माझ्याबरोबर इक्बाल आणि संतोष अशी आमची बॅकस्टेजची 2 मुलं होती. आणि आम्ही त्या टॅक्सीमध्ये बसलो. तर त्याला बोलवलं होतं बालगंधर्वाच्या एका गेटला, मेन गेटला. तो मागे कुठेतरी जाऊन उभा राहिला. कॅब बुक केली होती? हा, ते ज्यांनी बोलवलं होतं ना त्यांनीच केली होती. ते म्हणाले मीच करतो कारण इकडनं तिकडे कुठला प्रवास मला माहिती आहे, तो रूट वगैरे. ठीक आहे म्हटलं. तर आम्ही उभे तो आलाच नाही. आला, बसायला गेलो. म्हणाला काय मॅडम 10 मिनिटं थांबवलं मला. बरं, तो चुकीच्या इथे उभा होता. तिथेच मी म्हटलं ह्याच्याशी काहीतरी होणार आहे. मला एक अशी सुप्त टिंग 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 आली. मी म्हटलं शांत शांत. तर गाडीत बसले तर त्याचा ना AC ना 1 वर होता. म्हटलं दादा जरा प्लीज AC वाढवतात. मी ना, आणि माझा स्वभाव आहे ना, आता मूल झाल्यानंतर ना जरा जास्त शांत झालाय. पूर्वीचे असते ना AC वाढवणार आहे काय तुला कळत नाही असं म्हणू शकले असते कदाचित. पण नाही, तेवढे संस्कार असल्यामुळे ते म्हटलं थोडासा AC वाढवा दादा. नाही वाढवणार, एवढाच राहणार. म्हटलं चल ठीक आहे. म्हटलं गरम होतंय आता, एवढं ऊन आहे 12:30चं.
तर म्हणाला नाही. कधी कधी काय असतं ना की काहीच्या एसीची पॉवर काही वेळानंतर थोड्या जरा वेळाने, बरी हा. असते. हो, मी हो. म्हटलं चला आपण जरा एक्सपिरियन्स करूया, थोडी पॉवर बरी नाही. आणि अत्यंत घाण होती रे तिकडे, मळमळायला लागलं त्या उन्हामुळे, उलटीसारखं आलं. म्हटलं थांबा दादा, तुम्ही एसी पण 2 मिनिटं चालू ठेवा, मी खिडकी उघडते म्हणजे आतला वास घाणेरडा बाहेर जाईल, बाहेरचं जरा स्वच्छ आतमध्ये येईल. तर 2 मिनिटं एसी पण चालू ठेवा, मी खिडकी पण उघडते. जशी मी खिडकी उघडली ना 1 मिनिटासाठी, मी पचकन एसी बंद केला. म्हणलं हा काय तुझा आगाऊपणा मित्रा? तो म्हणाला नाही, एकतर तुम्ही खिडकी बंद करा नाही तर एसी लावणार नाही. मी म्हटलं अरे 1 मिनिटासाठी लाव, मळमळते. तर माझा मुलाला म्हटलं लाव ना रे इक्बाल जरा. लावायला लागला तर फाटकन त्याला मारलं. अरे मग माझं डोकं सडकलं की तुम्ही हात कोणाला. बरोबर. आणि ते बघ, माझ्या आवेशात मी तो रेकॉर्ड करून टाकला. मी ना खूप इन्स्टिंक्टिव्ह मुलगी आहे. मला नंतर असं जाणवलं अरे आपण मस्त प्लॅन करून टाकायला पाहिजे होतं, त्याची चूक आहे हे कळलंच नाही लोकांना, आपलीच चूक आहे असं वाटलं लोकांना. की त्या लोकांना काय वाटलं की इनी खिडकी उघडी ठेवली, एसी चालू करायला सांगते. पण हे बघ, त्या ट्रोलिंगचा काही फरक नाही पडत. ते काय माझ्या घरात जेवण भरायला येत नाही, बनवायला येत नाही, आणि मी ते वाचते नाही, माझ्याकडे तेवढा वेळ नाही. त्यामुळे पण अशी गंमत झाली होती. पण पुढे काय त्याच्या नंतर बघ मी तुला फोन केला होता, काय करायचं काहीतरी असा आवेशात असा. पण मी ओलावाल्यांना फोन केला, मी म्हटलं असं असं काहीतरी झालंय आणि हे योग्य नाहीये मला असं वाटतंय, आणि आय फेल्ट बॅड. मग त्यांनी स्वतःहून विचारलं की त्या माणसाला हात लावला का, मारलं का फिजिकली? म्हटलं हो. तो दारू प्यायला होता का? मी म्हटलं नाही. हे बघा, चुकीचं मी काही सांगणार नाही, तुम्ही त्याला कामावरून काढावं म्हणून, कारण काय माणूस म्हणून मी काही वाईट नाही. तर मग त्यांनी म्हणाले की नाही पण हात लावला क्लायंटला म्हटल्यावर आम्ही त्याला कामावरून काढून टाकले, असं त्यांनी मला सांगितलं. माझा विश्वास नाहीये, पण तरी असं त्यांनी मला सांगितलं. ऍक्शन घेतली आणि ऍटलिस्ट त्यांनी विचार करून फोन करून ऍक्शन घेतली असं मला सांगितलं. याचाच मला आनंद आहे की कुठेतरी चुकीचं जे बोलणं वागणं आहे ना ते समाजातनं बाहेर गेलं पाहिजे. की अरे रावीची भाषा करून बोलून काही होत नाही. नंतर मला असं जाणवलं समोरच्याच्या वागण्याचा, बोलण्याचा, त्याच्या बिहेवियरचा ना आपल्याला त्रास करून घेणं इतका समोरचा माणूस कधीच मोठा नसतो, त्याची लायकीच नसते. ज्या माणसामुळे आपली आपली बारीक ऍसिडिटी सुद्धा वाढेल आणि आपण आपली बीपी लेवल खाली करतो. चिडचिड झाली. तर असा हा प्रकार घडला होता. पण ठीक आहे, मला असं वाटतं की आदिती जशी तू आहेस. पण तुला मी एक सांगू का, त्यानंतर जे ट्रोलिंग झालं ना, मला जेव्हा मज्जा आली. अरे मला ना वाईट म्हणणारी लोक मी बघितली नव्हती, पण इतक्या लेवलला जाऊन वाईट म्हणणारी लोक मी वाचल्या, थोड्या थोड्या कमेंट्स वाटल्या, मज्जा म्हणून वाचल्या. पण मला मज्जा आली. अरे ह्या बाईला अक्कल नाहीये, ही कुठून आली आहे, कुठले संस्कार, तू तुझी गाडी विकत. अरे मला ना जाम, तुझी गाडी घ्यायची लायकी नाहीये, घरी काम मिळत नाहीये तुला कुठे म्हणून या अशा पद्धतीने तू स्वतःला पोस्ट करतेस प्रेस. मला ना मज्जा आली वाचून की म्हणजे लोकांकडे किती वेळ आहे. अरे म्हणजे ट्रोलर्सच्या कमेंट वाचून तुला एंटरटेनमेंट झाली? मला खूप खूप एंटरटेनमेंट झाली. देवा शपथ माझी खूप एंटरटेनमेंट झाली. ओके, सो मी जसं तुम्हाला म्हटलं की वेगळा विचार करणारी आदिती. सो आदिती, आता आपण मला जरा तुझ्या फॅमिलीकडे जायचं आहे. म्हणजे आम्हाला असं समजतंय की तुझ्या घरात खूप कलाकार, म्हणजे घरी आई किंवा मामा, घरामध्ये कला तुझ्या घरामध्ये खूप मी खरं सांगू, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत मी फार बोलले नाहीये, पण पुण्यातले जे बेलसरे आहेत, म्हणजे आपले भरतलावरती तबला, तर ते मामा आहेत माझे. आणि मला अभिमान वाटतो त्याचा की या कलाक्षेत्रातनं किंवा चारुशीला बेलसरे माझी थोडी लांबची मावशी आहे. आणि मग या बेलसरे, माझी आजी जी होती ती उत्तम नृत्यांगना होती कथ्थकची. माझी मावशी गोपीकृष्णांबरोबर अनेक वर्ष डान्स करत होती आणि शिकवत होती. आरती मावशी, माझी स्मिता मावशी उत्तम गात होती. माझी आई फार सुंदर गात होती बेलसरे. आणि मला ह्या घराण्यातनं आईचं लग्न होऊन ती इकडे पडली सारंगधरांकडे. पण सारंगधरांकडे सगळं शिक्षण 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 कमी. तर असं दोन्हीचा मेळ साधता मला असं वाटतं की थँक्यू, पण आईचंही थोडं आलंय, बाबांचंही थोडं आलंय. त्यामुळे या कलाक्षेत्रात आईला नेहमी असं वाटायचं की मी यावं म्हणून तिने कथ्थकचे क्लासेस सुरू केले माझं मी लहान असताना. पण मी काही उत्साह म्हणून जायचे नाही, गरज म्हणून चला जायला पाहिजे म्हणून जायचे क्लासला. परीक्षा 1-2 दिल्या आणि नंतर मी एक मध्यमा पूर्णपर्यंत दिल्यानंतर मला 12 वर्ष शिकले. मला बोर व्हायचं परीक्षेच्या दिवशी. आई मला तापच आला असं वाटतंय, आई मला झोपच आली असं वाटतंय. आणि परीक्षा या रविवारी असेल तर मी तिला सांगायचं नाही पुढच्या रविवारी वाटतं, पुढच्या रविवारी.
परीक्षेलाच जायचं नाही, मला बोर व्हायचं तो पेपर लिहायला. अरे पण येस, ते कला क्षेत्रातलं अंग, कलेचं अंग कुठेतरी बेलसरांकडनं आलंय. हिमानी माहिती असेल तुला, पाध्ये. हिमानी माझी मावस बहीण आहे आणि मला फार आनंद होतो जेव्हा मी तिला एक होता राजामध्ये पाहिलं ना. मला असं वाटतं की येस, हे बेलसरांकडनं कुठेतरी आलंय आपल्याकडे आणि त्याचा आनंद वाटतो मला. वा. सो घरातून तुला कला आली आणि तुझं नाटक पाहिलं, नाटकातली तुझी एनर्जी पाहिली, स्टँडिंग ओवेशन वगैरे मिळतो तुझ्या नाटकामध्ये तुला. अर्थात तुझा सहकलाकार असतात आणि तुमच्या दोघांची जी मी गमत सांगते, नाटक संपल्यानंतर बरीच लोक ना त्याला म्हणतात की वस्तात काळे, तर तसंच तो परफॉर्म करतो आणि मजा येते. आता प्रपोजल पासून म्हणजे 2012-13 एकत्र काम करतोय. आता हेही नाटक करायला घेतल्यावर आम्ही म्हटलं यार आपल्याला एकमेकांचे रिॲक्शन बोर नाही ना होणार, कारण आपल्याला माहिती आपण काय रिॲक्ट करतो. मग आम्ही ऍक्च्युली असं ठरवलं की राग आल्यावर आपल्याला पहिल्या ज्या 2 रिॲक्शन्स येतात ना त्या द्यायच्याच नाहीत. तिसरी जी रिॲक्शन येते ना राग, तिच्यावर आपण वर्क करायचं आणि हे नाटक पुढे न्यायचं. तर त्या तिसऱ्या रिॲक्शनवर काम करून करून ह्या नाटकातल्या सगळ्या रिॲक्शन आम्ही बाहेर काढल्यात. ही मजेदार प्रोसेस होती. वा. तुझी एक सिरियल झी मराठीवर सिरियल आली होती, म्हणजे मला असं वाटतं पूर्ण इंडस्ट्री त्या सिरियलमध्ये होती. म्हणजे आत्ता इंडस्ट्रीमधले जे हुज हू आहेत ते सगळेजण त्या सिरियलमध्ये होते. सिरियलचं नाव म्हणजे अशोक पत्कींचं जे गाणं आहे ते आजही ट्रेंडिंगवर आहे, वादळवाट. हो, तू छान गातेस. हो, तू वादळवाटचं टायटल कोणी सांगितलंय सांग पहिले. अगं काय, मला माहितीये तू चांगलं गातेस. आता तुझा मामा तबला, तू कथ्थक, मावशी, म्हणून मी म्हणजे गाणं आणि आस्ताद बरोबर काम करतेस, तर ते आस्तादचं तेवढं तर ते आलं असेल की तुझ्याकडे. कान मला असं कळलं की अशोक पत्कींनी तुला रेकॉर्डिंग गाण्याची ऑफर दिली. मला संतोष बनवतोस का? नाही. असो, तर वादळवाट सिरियल मध्ये तुझे जे सहकलाकार होते त्यात तू लॉयर ची भूमिका तुझी होती आणि कोण नव्हतं त्या सिरियलमध्ये. मग त्या सिरियलमध्ये छोटं काम करणारे देखील आता मोठे सेलिब्रिटी. अस्तादनी पण त्याच्यात एक बारीक रोल केला होता. अस्ताद होता आणि चिन्मय मांडलेकर, प्रसाद ओक, सुबोध भावे, त्यानंतर उमेश कामत, नीलम शिर्के होती. हो, नीलम शिर्के, अरुण नलावडे होते, शरद पोंक्षे होता. हो, बरीच लोक होती, बरीच मानली. कोण नव्हतं त्या सिरियलमध्ये, सगळे होते. म्हणजे तो काळ असा पाहिलाय की बिल्डिंगमध्ये किंवा चाळीमध्ये प्रत्येक घरातून तेच ऐकू यायचं. म्हणजे सगळेजण एक तीच सिरियल पाहायचे. मी तुला गंमत सांगू का, आम्ही पुण्यातच आलो होतो एका परिसंवादासाठी आणि अक्षरशः प्रेक्षकातनं एक माणूस उठून म्हणाला की बिल्डिंगमध्ये आरती लागते ना गणपतीची, तसं वादळवाटचं टायटल सॉन्ग लागतं. सो हे किती आत्ता बघ अंगावर बारीक शहारा आलाय. तर येस, अशा इतक्या सुंदर प्रोजेक्टचा आपण भाग होतो, याची फार मजा वाटते, आनंद वाटतो. मग 2 ओळी गुणगुण शकतेस का तू वादळवाटच्या? झालं. बघ, येस, ये वुमन की बात ह्याच्या प्लॅटफॉर्मवर मी या प्लॅटफॉर्मवरून लोकांना आय लव्ह सिंगिंग, मला खूप आवडतं. आणि बघ, सुरात गाते की नाही मला माहिती नाही, पण मी मनापासून गाते, एन्जॉय करते मी जे काय करते, तसंच पाहिजे. आणि आय एम जस्ट ट्राईंग. थोडी सागर निळाई, थोडे शंखनी चिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत, कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ, कधी हरवली वाट, वाऱ्या पावसाची गाज, काळे भास गच दाट, कधी धुसर एक वादळाची वाट. वा 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 वा. थँक्यू. हे काय होतं, मस्तच की. मला गायला आवडतं, सूरबीर नाही कळत. नाही, ठीक आहे ना.
तर मी हे सगळं करण्यामागचं किंवा तुला गायला सांगण्यामध्ये छान गायलीस तू, थँक्यू. खूपच सुंदर. आमच्या सर्व प्रेक्षकांनाही ते नक्कीच आवडलं असेल. टीव्ही सिरियल काही वर्षांपूर्वी आणि टीव्ही सिरियल आता बघ, वादळवाट माहिती नाही असं कोणीच नाही, लक्ष माहिती नाही असं कोणीच नाही. फॉर दॅट मॅटर हम बने तुम बने नावाची एक मालिका केली हो होती. हो ती सोनी मराठी जेव्हा सुरू झालं तेव्हा केली होती. अर्थात सोनीला तेवढा रिस्पॉन्स तेव्हा मिळाला नव्हता, त्यामुळे ती लोकांपर्यंत तेव्हा पोहोचली नव्हती. पण काहीच काळात ना लॉकडाऊन सुरू झाला आणि सोनीच्या ऍपवर म्हणा लोकांनी ती खूप 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 पाहिली ती मालिका, आणि मग त्या मालिकेचे सुद्धा खूप फॅन्स झाले. अरे सो त्या मालिकेपर्यंत मजा आली होती काम करायला. हो. पण आता आपण जेव्हा पाहतो अनेक चॅनल्स आणि अनेक चॅनलवरती अनेक सिरियल्स, हे सिरियलचं आता जे विश्व आहे हे पण आता खूप बदलत चाललंय. प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी झालेली आहे. म्हणजे सगळेजण मिळून एकच सिरियल फॉलो करणारा वर्ग, आता अनेक लोक वेगवेगळे सिरियल फॉलो करतात. सगळेजण एकत्र बसतात का आजकाल? हा. दुर्दैवाची गोष्ट ही झाली आहे की एक 9 वाजता येतो, एक 7 वाजता येतो. ते बॉन्डिंग आहे ना फॅमिलीचं, तेच निघून गेलंय असं मला वाटतं. आणि मग ह्याला जबाबदार आपण आहोत मुळात. एका घरात 2-3 टीव्ही आले जातात. 2-3 टीव्ही आलेत, मोबाईल झालेत, आयपॅड झालेत. कशाला माणसं लागतायत? पुरतायत ते स्क्रीन्स एकमेकांना. काही नाही तर AI वाली माणसं पण आली आहेत, त्यांच्याशी बोलतात, अफेअर त्यांच्याशी करतात, सगळंच त्यांच्याशी व्हायला लागलंय. सो दुर्दैवाची गोष्ट आहे. पण आपण म्हणतो ना की पूर्वीच्या सिरियल समोर बसून फॅमिलीनी बघितल्या जायच्या. म्हणजे चल वादळवाट सोडून दे, त्याच्या आधी आपण रामायण महाभारत सुद्धा बघायचो. रविवार शनिवार रविवार झी हॉरर शो सुद्धा बघायचो. पण तेव्हा एकत्र येऊन बसायचो आणि अख्ख्या बिल्डिंग मधली पोरं म्हणा अशी येऊन बसून ते बघितली जायची रामायण महाभारत सिरियल. असं होत नाही यार, आणि दुर्दैवाची गोष्ट आहे. चालायचंच. आता खूप मल्टिपल चॉईसेस आलेले आहेत आणि तुमच्या हातामध्ये आता टेक्नॉलॉजी आहे. आधी आपल्याला काही चॉईस नव्हता, सगळं कुटुंब मिळून एकच सिरियल पाहायचं. पण आता आपण प्रत्येक जण वेगवेगळं पाहू शकतो. येस. ठीक आहे, आपण त्याच्याकडे कसं पाहतोय. हो हो. ओके. सो आता अदिती ज्या पद्धतीनं गाते आपण पाहिलंय, कलाकार तर ती आहेच आहे. अदिती एक उत्तम धावपटू आहे. हे किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण अदिती मुंबई मॅरेथॉन पडलेली आहे. 2-3 वेळा. 2-3 वेळा पडली. मला तुझ्या मला काय तुझं अंग आहे की तू धावत सुटतेस आणि कधी धावणं सुरू केलं आणि त्याबद्दल ऐकायचं. मी खरं सांगू का, मी तशी स्पोर्ट्स वुमन आहे, पण धावण्याची माझा संपर्क ना, मी डिलिव्हर केलं मुलाला आणि त्यानंतर काही महिन्यांनी जेव्हा आपण फिडिंग वगैरे थांबवतो ना, तेव्हा मी आरशात बघितलं, म्हटलं क्या कर बैठी है तू की बापरे, म्हणजे तू स्वतःची काळजीच नाही घेतेस, या मूल 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 असं झालं होतं. आणि वाईट वाटलं मला की म्हणजे स्वतःवर अत्यंत प्रेम करणारी मी मुलगी आहे आणि लक्षच देत नाही स्वतःकडे. आणि तेव्हा माझी मैत्रीण आहे श्रुती म्हणून, तर ती मला म्हणाली की तू धावायला चल. मी हो म्हणायचं आणि जायचेच नाही. पूर्वी कधी धावली होतीस? कधीच नाही. कधीच नाही. कधीच नाही, म्हणजे कशाच्याच मागे नाही. सो मला ती सवयच नाहीये धावायची, सवय नव्हती धावायची. तर ती सकाळी 5:30 वाजता गाडी घेऊन यायची, घराच्या खाली थांबायची, मला 10 फोन करायची. मग मी तिला कारण द्यायचे फालतू, आज बघ आरीनला बरंच नाही वाटत होतं रात्री, माझी झोपच नाही. वरती यायची, टक 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 कपडे घाल, रेडी करायचे घेऊ, असं तिने सुरुवात केली माझी त्या. आणि मग काय झालं ना, आतमध्ये ना आपण आय वेंट थ्रू अ व्हेरी सिव्हिअर पोस्टपार्टम डिप्रेशन, व्हेरी व्हेरी सिव्हिअर. तर ते बाहेर यायला लागलं हळूहळू. की मला आठवतं की जून जुलैमध्ये मी धावायला सुरुवात केली होती साधारण. पाऊस पडत होता, रेग्युलर पावसात असं ओलं होत धावायचं आणि 1 तास ते सगळे एक्सरसाइज करून घरी यायचो. अरे 1 किलोमीटर पण धावता नाही यायचं, पण रडायला यायला लागलं. मग ती निगेटिव्हिटी ना बॉडीतली ती जातच नव्हती. आय एम बिलीव्हर, नाव दॅट आय एम इन टू स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस. मला असं वाटतं की तेव्हा, आता मी तेव्हाचा विचार केल्यावर वाटतं की ती निगेटिव्हिटी कुठेतरी बाहेर येणं गरजेचं. पण निगेटिव्हिटी का आली ती? डिप्रेशन आलेलं मला, पोस्टपार्टम डिप्रेशन. का, काही कारण नाही. एकतर मला आई-वडील नाही. असं हो येतं, आणि ना बऱ्याच लोकांना माहितीच नसतं की याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात. म्हणजे बाई कधीही रडते, तिला मूड स्विंग्स असतात आणि लोकांना वाटतं की नॉर्मल आहे, काय मुलाची काळजी घे. नाही, मला आवर्जून सांगायचं की बाळंतीण झालेल्या बाईची काळजी घ्या. ती बाई हॅपी राहिली तर मुलाची कोणी ती काळजी घेणारच ना. आपल्या मुलाला काही वाऱ्यावर थोडी सोडणार ना. आई बाबांची पण येणारी माणसं ना बाळाला बघायला येतात.
तुम्ही त्या आईला बघायला ना, तिने पण तेवढंच सोसलं ना, कदाचित जास्त. सो पीपल डोंट रिअलाइज दिस अँड आय फेल्ट बॅड की बाळ कसं आहे बघू का, त्याला मी हातातच द्यायचं नाही कोणाच्या, लांबनं बोलायचं माझ्या बाळाशी. मला त्याला काही इन्फेक्शन झालं तर रात्रीचं तुम्ही नाही येणार जागायला किंवा त्याला औषध पाजायला. सो मदतीला कोणीच नाही रे, बाई म्हणजे आई नाही, सासू नाही, वडील होते पण ते कल्याणला होते, आजीला सोडून येऊ शकत नव्हते डॉक्टर असले तरी. माझ्या नवऱ्याला वडील नाही. सो देर वॉज नो फॅमिली, फक्त मेड्स. आणि त्यांनी त्यांच्या मुलांना वाढवली तशी मतं असतात ना मेड्सची. त्यामुळे शिक्षित, ज्याला उत्तम अनुभव आणि ज्ञान असं दोन्ही आहे, असं कोणीच आजूबाजूला नव्हतं दुर्दैवाने. त्यामुळे अशी परिस्थिती आली होती की बाळाला आता टाकणार, मी पण उडी मारणार. मी खिडकी लावून घेतली. मी म्हटलं आता आजपासून खिडकीच्या बाहेर जायचं नाही. मग मी काउन्सिलरकडे गेली. म्हटलं असं असं होतंय बाई. ती म्हणाली ठीक आहे आपण काहीतरी करूया. आणि थोडं बरं झाल्यानंतर मी पुन्हा तिच्याकडे गेले ना, थोडं रेग्युलर सेशन. ती म्हणाली पहिल्यांदा तू आली होतीस ना, मी देवाला प्रार्थना केली उद्या ही बाई जिवंत येऊ दे. सो येस, सिव्हिअर डिप्रेशन, पोस्टपार्टम डिप्रेशन. आणि तोपर्यंत असं काही डिप्रेशन वगैरे असतं माहितीच नव्हतं. आणि सायकॅट्रिस्टकडे गेल्यानंतर ते म्हणाले विल गिव्ह यू पिल्स, पण त्याच्यामुळे तुम्ही मुलाला फीड नाही करू शकणार. तेव्हा मला मी म्हटलं असं नाही व्हायला पाहिजे. लहान होतं तेव्हा 3, 4, 5, 6 महिन्याचा. म्हटलं असं नाही चालणार, म्हणजे मला आय वॉन्ट टू फीड माय बेबी टिल द टाइम ही वॉन्ट्स टू टेक माय फीड. सो तेव्हा मी म्हटलं की काही करायचं आणि आता ह्यातनं बाहेर यायचं. ते काय येतं काही माहिती नाही, कारण तुम्हाला अनुभव नसतो. नंतर मला रिअलाइज झालं की मी एकदम स्वच्छंदी प्राणी होते. माझ्या मर्जीने झोपायचं, माझ्या मर्जीने उठायचं, मला भूक लागेल तर. आणि तो सगळा लाईफ पॅटर्न डिपेंडंट होतो कोणावर. ह्याच्या सोयीने आपण झोपायचं, याच्या सोयीने आपण वागायचं, याच्या सोयीने आपण करायचं असं. तर ते मला माझ्या बॉडीला, माझ्या माइंडला ते ऍक्सेप्टच होत नव्हतं प्रॉब्लेम. आणि त्याची तयारीच झाली नव्हती. बिकॉज आय वॉज नॉट रेडी टू डिलिव्हर अ बेबी. म्हणजे मला मूल नको होतं आयुष्यात. पण ते वी जस्ट हॅड अ बेबी. देन मला असं पण नव्हतं की सुहास वॉन्टेड द बेबी सो वी जस्ट केप्ट द बेबी, असं काही नाही. सो एक्सायटेड सुरुवातीला प्रेग्नंट. आणि मला बिअरचे डोहायला लागले होते, मी बिअर प्यायचे प्रेग्नन्सीमध्ये. अरे हो, मी इंडियन फूड खाल्लंच नाही. मी सॅलड आणि बिअर एवढंच प्यायचे. मी डॉक्टरांना विचारलं मी काय करू, मला ना कसं तरी होतं, बिअर नाही प्यायली तर राग यायला लागतो. हो, मग त्या म्हणाल्या घ्या 2-2 सिप प्या. मग मी 9 महिने बिअर प्यायचे, 2-3 सिप. खरंच खोटं नाही. भात आणि फोडणी वगैरे आली ना, तर ते फोडणीतली एक मोहरी अशी काढून बाजूला करायचं. घरभर मोहऱ्या पडलेल्या असायच्या, 100, 200, 300. त्यामुळे ते इंडियन फूडच बंद केलं, सॅलड्स आणि बिअर. अरे काय. तर एनिवे, त्यातनं मग बाहेर यायचं तर धावायला सुरुवात केली. मी पहिल्यांदा धावताना इतकी रडले, माझ्या बॉडीला इतकं हलकं वाटायला लागलं की हे कुठेतरी जाणं अपेक्षित होतं. कारण हेच हवं होतं मला, की मलाही माझ्या पद्धतीने जगायचं आणि मुलालाही वाढवायचे. मग ती ना एनर्जी येते. अरे मग मी घरी गेल्यावर ना, मी तो दिवस ना खूप आनंदाने आरींशी बोलले. तोपर्यंत मला कधी तिचे रागायचं, लेके जाओ इसको मेरी नजरों के सामने, असं व्हायचं रे, की लेके जाओ ये नाही आहे मेरा बच्चा वगैरे असं व्हायचं. आणि का होतंय असं कळत नाही. मला माहिती आहे माझंच मुलं आहे, मला त्याच्याबरोबर. पण आय डोंट नो वाय इट वॉज हॅपनिंग. इट वॉज अ व्हेरी व्हेरी सॅड पार्ट ऑफ माय लाईफ. की मला इतका त्रास होत होता हे वागताना. पण मला नकोच होतं की घेऊन जा त्याला माझ्यासमोर. नवऱ्याशी भांडण व्हायचं, चिडचिड व्हायची, इतकी घाण परिस्थिती होती ना. आणि कोणीच नाही समजून घ्यायला. रात्री एकटंच रडत बसायचं, कारण प्रत्येक पुरुष समजून घेतो असं नाही ना. दुर्दैवाने माझ्या नवऱ्याला सांगणार आणि समजवणार कोणीच नव्हतं, त्यामुळे त्याला कळलं नाही तेव्हा. आणि जेव्हा आम्ही ह्या फेजमधनं बाहेर पडलो, आता मागे बघतो तेव्हा आपल्याला काय रे बावळटपणा. पण आम्ही हसून आता गप्पा मारतो की पण हे ना लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ते, की बाईला प्रेग्नन्सी नंतर असा त्रास होऊ शकतो आणि त्यातनं बाहेर येण्यासाठी तिला खूप महत्वाचं आहे. तिला ना नवऱ्याची, तिच्या पार्टनरची ना खूप महत्वाची मदत आवश्यक असते. आणि तेव्हा ना तोही नवीन बाबा झाला होता, त्यामुळे त्यालाही माहिती नव्हतं की कसं वागायचं. मी नवीन आई झाले, ते मलाही माहिती नव्हतं कसं वागायचं. त्यामुळे सांगणारी, म्हटलं ना मग अशी की सुशिक्षित, सुजाण आणि सुसंस्कृत आणि ज्यांना अनुभव असेल, अनुभवी अशी माणसं नव्हती आजूबाजूला. आणि मग मी धावायला जशी लागले ना, मग तो दिवस छान गेला. पुढच्या दिवशी धावले तर मला फ्रेश वाटलं, आणखीन छान गेला. म्हटलं येस, म्हणजे माझ्यात स्ट्रेस आहे, कुठेतरी तो बाहेर काढायला पाहिजे. अँड दॅट इज हाऊ आय स्टार्टेड रनिंग टू कम ओव्हर माय डिप्रेशन, स्ट्रेस. आणि मग सकाळी धावून आल्यानंतर मग छान रिलेशन आमचं तयार झालं.
आणि जवळजवळ वर्ष सव्वा वर्ष आय वॉज फीडिंग द बेबी देन आय केम आउट ऑफ दॅट डिप्रेशनची फेज वा. खूप कष्टाने. मग मी पहिलीच मॅरेथॉन सातारा मॅरेथॉन धावले आणि किती किलोमीटर? 21 किलोमीटर. तेव्हा वा. खूप छान टायमिंग नाही आलं. 3 तास काहीतरी 35 मिनिट्स लागले होते तेव्हा पहिल्या मॅरेथॉनला. साधारण 21 किलोमीटर कास पठार असं वरती चढायचं आणि परत हो, उतरायचं. हो, हो. आणि डिलिव्हरी नंतर साधारण 1.5 वर्षात मी ती धावले होते. म्हणजे क्या बात आहे. 8-9 महिन्यांनी सुरू केलं. 6 महिन्याच्या ट्रेनिंगवर मी ती धावले. बट देन आय वॉज प्राऊड ऑफ माइंड. त्या मॅरेथॉनला फिनिशिंग लाईनला माझा नवरा येऊन उभा राहिला होता. सो यु नो दॅट इज अ काइंड ऑफ सपोर्ट. तेव्हा मी माझ्या मुलाला पहिल्यांदा एकटं ठेवून अशी बाहेर पडले होते. आणि तो म्हणाला की येस आता तुझा कॉन्फिडन्स आलाय, नाव यू शुड स्टार्ट वर्किंग. पण मी म्हटलं नाही, मला भीती वाटते, धडधड होते. मग त्यांनी ना एक दिवस माझ्या हातात तिकीट दिलं. त्याच्या कॉन्ट्रॅक्टरचं ना मुलीचं लग्न होतं इथे जयपूर उदयपूरच्या इथे. ओके. तर तो म्हणाला हे जायचं तिकीट, जा ते लग्न अटेंड कर, तुला फिरायचं तिकीट, तुला यावंसं वाटलं घरी ना तेव्हा ये, मी काळजी घेईन मुलाची. सो मी जायचं तिकीट काढलं आणि एक 8 दिवस फिरून मी घरी आले. ती माझी पहिली सोलो ट्रिप होती आफ्टर द बेबी. आणि थँक्स टू सुहास, कारण का त्यांनी पुन्हा तो मी जायलाच तयार नव्हते त्या डिप्रेशन. मग मी घराच्या बाहेरच पडायचे नाही. मग सुरुवातीला त्यांनी काय केलं, मला घराच्या बाहेर काढली, दार लॉक करून घेतलं. जा तू पार्लरमध्ये जा, घराच्या बाहेर बस, येऊ नकोस घरात 2 तास. आम्ही त्याला दूध पाजू, ते तू काढून ठेवलेस फीड ते आम्ही, यू जस्ट गो आउट. तू घरात. मी गेले, मित्राकडे गेले आणि तिकडे रडायला लागले. काय मला असं होतंय असं. मग पार्लरमध्ये गेले, तिकडे रडायला लागले. सो त्यांनी मला घराच्या बाहेर ढकललं अक्षरशः. आणि आय थिंक मग मी लगेच 1.5 वर्षात काम सुरू केलं, तो छोटा असताना. आणि मग गेली 2-2.5 वर्षापर्यंत मी 2.5 वर्षापूर्वीपर्यंत मी काम करत होते, डेली सोप करत होते. येऊ कशी तशी मी नांदायला. त्यातला पण निगेटिव्ह रोल मजेदार झाला, मला फार मजा आली विकासा. आणि मग आत्ता पुन्हा मी डेली सोपच्या सुट्टीवर गेले, कारण मला असं जाणवलं की आत्ता 5 वर्षाचं झाल्यानंतर मुलाला गरज आहे माझी. आणि 100% गरज आहे, कारण आत्ता नाही तर कधी नाही. पुढची 5 वर्षात मुलं इंडिपेंडेंट होणारच आहेत. त्यांना दाराला कुलूप लावून म्हणणारच आहेत की प्लीज नॉक बिफोर यू कम. तर हा स्वार्थ आहे माझा की माझ्या मुलाबरोबर मला जास्त वेळ घालवायचा आहे. त्याच्यासाठी नाही तर माझ्यासाठी मी घरी थांबणं आवश्यक. गुड गुड. आदिती, तू आत्ता जे बोलतीयस इतका वेळ, एका स्त्रीचं प्रेग्नन्सी नंतर जसं बाळाचा जन्म होतो तसं त्या स्त्रीचाही पुनर्जन्म होतो असं म्हणतात. या सगळ्या प्रोसेसमध्ये नवऱ्याची साथ असणं किती गरजेचं आहे? खूप गरजेचं आहे रे. म्हणजे पूर्वी कसं व्हायचं ना, आपल्याकडे आजी असायची, आजोबा असायचे, काका काकू, मामा मामी, मोठी फॅमिली असायची ना, जॉईंट फॅमिली. आता न्यूक्लिअर फॅमिली झाली आहे ना, त्यामुळे नवऱ्याची खूपच गरज आहे. आणि फक्त मुलाला नाही तर बायको म्हणून बायकोला पण, आणि बायकोची पण नवऱ्याला गरज आहे. कारण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तो पण पहिल्यांदाच वडील झालेला असतो ना. दुसरं मूल झाल्यावर थोडेसे चिल्ड आउट असतात पेरेंट्स, असं मला लक्षात आलंय. की त्यांना माहिती असतं की अभि ऐसा रोताय ना, रोने दे. पहिल्यांदा अरे रडतोय तो, ते घे ना त्याला, असं होतं आईचं. दुसऱ्यांदा हा होईल शांत. तर दोघांची एकमेकांना साथ असणं खूप आवश्यक आहे. आणि तो तर प्रसंग घडलाच. पण गेले काही महिन्यापूर्वी ना, मुलांना वाढवणं हे इतकं कठीण झालं ना, कठीण म्हणजे कठीण नाही, चॅलेंजिंग झालंय. आणि जे मला 2-2.5 वर्षापूर्वी ना थोडंसं लक्षात आलं की आपण बायकांच्या हातात देऊन आपण विश्वासाने निघून जातो. पण कधी वेगळ्या पद्धतीचं ब्रेनस्टॉर्मिंग होतं, जे मुलाच्या बाबतीत झालं माझ्या. आणि हो आणि माझा मुलगा माझ्या जवळच यायला तयार नाही. आय एम स्केअर्ड ऑफ यू, आय डोंट वॉन्ट टू स्लीप विथ यू. आणि हे तो म्हटल्यावरती ना, म्हटलं काय, मला माहिती नाही. मी एक दिवस घरी आले आणि मी म्हटलं चल अरिन झोपायला. नो, आय एम स्केअर्ड ऑफ यू, आय डोंट वॉन्ट टू स्लीप विथ यू. काय झालं तर मला माहित नाही. मी म्हटलं टांग, हे नाही चालणार. मी तो झोपवलं, मग नवऱ्याला बोलवून घेतलं. मी बाबाजवळ झोपतो, मला बाबा, आय वॉन्ट टू स्लीप विथ बाबा. बाबाबरोबर झोपला तो. मी रात्री सुहास म्हटलं हे काय असं बोलतो. म्हणाला फार मनावर नको घेऊ, ती फेज असते, तू ओरडली असशील त्याला. म्हटलं नाही असं नाही, त्याचं वागणं माझ्या बरोबरचं बदललं आणि मला कळे ना का बदललंय. मी म्हटलं ही सिरियल झाली ना की मी नाही करणार आहे सिरियल, आता मला घरी राहायचंय. आणि माझा होता तो स्टाफ, त्यांना सगळ्यांना मी काढलं कामावरनं. आणि मी म्हटलं मी सांभाळणार आता त्याला, बाकी येऊन जाऊन स्टाफ राहू दे. आणि मग सिरियल बंद झाल्यावरती मी त्याला घेऊन जवळजवळ 15-20 दिवस सिंगापूरला निघून गेले. मी म्हटलं सुहासला की मी जाते. आमच्याकडे झोरो नावाचा डॉगी होता, तर त्याच्यासाठी सुहासला थांबावं लागलं, कारण स्टाफ सगळा चेंज केला मी.
आणि सिंगापूरला गेल्यानंतर कळलं की तू हे नाही केलं तर आई मारेल तुला, आई ओरडेल तुला, आई तुला घराबाहेर ठेवेल. ही आईची भीती घातली जाते. बरेचसे सासू सासरे पण करतात, कामाला बायका पण करतात की आई ओरडेल, आई मारेल तुला. नाही यार, आई मारते थोडीच यार. मुलांना अशी भीती घातली. आणि मग अरिनकडनं मला कळलं की आईची भीती निर्माण केली. एकदा मी त्याला जाम फटकावलं होतं, एकदाच फटकावलं होतं लहानपणी, पण त्याच्यावरनं मग त्याचा वापर करून ती भीती घातली गेली होती. आणि आय कांट टेल यू, मी कोलॅप्सच झाले ते सगळं कळल्यानंतर. सिंगापूरवरनं परत आले ना, मी म्हटलं नाही, याच्यावरती काहीतरी तोडगा काढला. तो बोलला तुझ्याशी? हो. त्या 15 दिवसात तो सुरुवातीला बोलायला तयार नव्हता. मग आम्ही फ्लाईटमधनं प्रवास केला, मग जंगलात गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो. आणि तेव्हा हळूहळू मग त्याला जाणवलं की मारत नाही माझी आई, सारखी सारखी ओरडत नाही माझी आई. पण तो जेव्हा म्हणाला की मला तुझ्या जवळ यायचं नाही, अरे काय वाटलं तुला? मला खूप खूप त्रास झाला. त्या रात्री मी झोपलेच नाही. मी सुहास आणि मी इतकी रडत होतं. सुहासला वाटलं की कधी कधी मुलांना राग येतो, पर्सनली नाही घ्यायचं. मग हे मी त्याला सांगितल्यावरती मग त्याला पण कसं तरी झालं. आणि त्या सिंगापूरच्या ट्रिपमध्ये मला कळलं की ह्याच्या डोक्यात असं काय 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 आहे माझ्याविषयी, की अपेक्षाच नव्हती ना. मी शांतपणे शूटिंगला जायचे आणि यायचे, आणि जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा त्याच्यावर, तो छोटा होता त्यामुळे ते खेळायचे, गप्पा मारायचे, त्याला आणून द्यायचे. आणि कसं होतं ना, बाहेर काम करतो ना तेव्हा आपण आई म्हणून गिल्टी असतो की आपण वेळ नाही देऊ शकत त्याला, हवं तरी आपण देऊया ना काहीतरी. तर मग ते फक्त देत राहिले. तर तो मूल आपल्यापासून लांब जातंय, आईला काय काही सांगू नाही शकत. त्या सिंगापूरच्या ट्रिप नंतर सगळं 360 डिग्रीज मध्ये बदललं. परत आलो ना तेव्हा अरिन माझ्यापासून दूर बसला होता, तो माझ्या मांडीत येऊन बसायला लागला होता त्या 15 दिवसात. अँड थिंग्स वर डिफरंट. मग मी म्हटलं आता काहीच नाही करायचं, म्हणून मी डेली सोप थांबवले. लोक आता आरपारच्या निमित्ताने मी सांगते की लोकांना असं वाटतं ही इथे शूटिंग असेल तर येत नाही, पण माझ्याकडे मॅनपॉवर नाहीये. मुलाला ज्याच्या जीवावर टाकून जाऊ शकते असे सासू सासरे नाहीयेत, आई वडील नाहीयेत. तेव्हा मला काम करायची इच्छा आहे, मला आवडतात डेली सोप्स करायला, पण मी जाऊ नाही शकत आत्ता. मी फिल्म बाहेर शूट नाही करू शकत आत्ता, कारण आत्ता मी स्वप्नील बरोबर 15 दिवस एक फिल्म शूट करून एक एक्सपेरिमेंट म्हणून करून पाहिलं की आपल्याला जाता येतंय का. तर गडबडलं रे सगळं इकडे. शाळेत बुलिंग झालं अरिनला. आता हे काय नवीन चालू झालं ना, कळतच नाही. तो बोलेन असंच झाला, शाळेत जायचंच नाहीये, घाबरायचा, कचकच करायला लागला होता. आणि आत्ता आम्ही इतकं एकमेकांबरोबर वेळ घालवल्यामुळे ते हळूहळू कळायला लागल्यामुळे मी म्हटलं काय झालंय. तर एकदा त्याच्या मैत्रिणींनी सांगितलं की अरिनच्या डोळ्यावरनं बसमध्ये मारलं. तर पण तो पटकन म्हणाला पण आता डोळा बरा आहे. म्हणजे तो घाबरला होता त्या सगळ्या सिच्युएशनला की त्याला शेअरच नव्हतं करायचं माझं. मी गेले त्याच्यासाठी स्टँड झाल्याचं त्याला दाखवलं की त्या बसमध्ये जाऊन त्या मुला म्हटलं काय झालं बाळा, खरं खरं सांग. मी ओरडत नाही कोणावर किंवा चिडत नाही, पण माझ्या मुलाला असं वाटलं पाहिजे ना की मी त्याच्यासाठी स्ट्रॉंगली आय एम स्टँडिंग बाय हिम. तर त्यांनी मी म्हटलं आता बघ अरिन यायला तयार नाही शाळेमध्ये, त्या मुलांनी जाऊन त्याला मिठी मारली, सॉरी म्हणाला. तेव्हा त्या रात्रीचा अरिन शांत झोपला खूप दिवसांनी. पण मग अदिती, ही चॅलेंजेस येत आहेत रे, आणि ह्या चॅलेंजेस मधनं मुलांना बाहेर कसं काढायचं, हे न्यू एज पेरेंटिंग आहे. मारायचं, ओरडायचं हे सोपं असतं. मुलांच्या मनात भीती निर्माण करायची, तू नीट वागला नाहीस तो हॉस्टेलला पाठवून दे, हे सोपं असतं करणं. पण असं म्हणतात का मुलांना पेरेंट्स ऐकलं असं म्हणतात, पण हे मला पटत नाही. मला असं वाटतं की न्यू एज पेरेंटिंग मध्ये ना, माझ्या आई वडिलांनी कदाचित ज्या चुका केल्याच ना, म्हणजे मला अजून आठवतं आई वडिलांवर प्रेम असलं ना तरी रागही होता त्यांच्यावर. माझे बाबा माझ्यावर भरपूर प्रेम करायचे, पण ते मी काही चुकले ना की माझ्या मित्रमैत्रिणींना बोलून सांगायचे ही असं वागते, ही तसं वागते, आणि हिनी हे नीट वागली नाही तर मी पाठवणार नाही तिला ट्रिपला वगैरे. आणि ते अजूनही माझ्या डोक्यात आहे. म्हणजे मला त्याचा चाइल्ड म्हणून किती त्रास झाला असेल ना. तर आय ऑलवेज फील की माझ्या कुठल्या वागण्याचा त्रास आणि भीती माझ्या मुलाला वाटू नये. आणि सेम आय थिंक थँकफुली नाव आफ्टर अ पिरियड ऑफ टाइम मी आणि माझा नवरा वी आर ऑन द सेम पेज. कारण मी त्याला सांगितलं पण मी सगळं सोडून घरात बसले ना हे माझ्या मुलासाठी. सो आय विल डिक्टेट द टर्म्स फॉर हिज अपब्रिंगिंग. यू हॅव टू से येस, कारण तू सगळं काम सोडून नाही बसलायस, नाहीतर तू राहा. सो बऱ्याच अंशी तो आता मान्य केलं. आणि हेही खूप महत्वाचं असतं नवरा म्हणून, पार्टनर म्हणून, की हे तू काय करतेस, बरोबर नाही करतेस, गप्प बस, असं जर मुलासमोर आईला म्हटलं तुला काय कळतंय, तर मुलाला वाटतं हिला काय कळत नाही. आणि सगळं सोडून काम सोडून घरी बसलेल्या आईला त्याच्यात आणखीन त्रास होतो. नवऱ्याने त्याच्या बायकोचा म्हणजे त्या मुलाच्या आईचा त्या मुलासमोर जर अपमान केला तर काय घडतं फॅमिली? नाही, अपमान करू दे,
अनपेक्षितपणे राग अनावर झाला तर अपमान करायचा, मुलासमोर झाला तर मुलासमोरच येऊन आईची प्रेमाने माफी मागायची. ही बुद्धी हवी नवऱ्याला आणि बायकोला सुद्धा, की अपमान होऊ शकतो ना, तुला काही कळत नाही का हे रागात. मुलाने नेमकं तेच पकडलं तर मग अशी सॉरी मी तुला कळत नाही का म्हटलं, तर रागाच्या भरात म्हटलं. कधी कधी रागाच्या भरात चुकीच्या गोष्टी होतात, पण तुला येतं माझ्यापेक्षा, हे छान करतेस, हे करण्याची बुद्धी हवी नवरा बायकोमध्ये, असं मला नेहमी वाटतं. की ठीक आहे, रागाच्या भरात एक दोन शब्द बोलले जातात, रागाच्या भरात कोणी एकमेकांची वाईट बोलू शकतं, मुलांसमोर भांडायचं होऊ शकतं ना, भांडायचं माणूस होत ना आपण, पण त्याची अपॉलॉजी पण मुलाच्या समोरच द्या, म्हणजे मुलाला कळेल की अच्छा, राग आल्यावर आपण बोलल्यावर अपॉलॉजी सुद्धा आवश्यक असते आणि आपण माफी मागणं महत्वाचं बोलतेस तू. म्हणजे मुलं, लहान मुलं आपल्या आई वडिलांकडून न शिकवता अनेक गोष्टी शिकत असतात, खूप शिकतात. म्हणजे मी तुला गंमत सांगते की आपण म्हणतो ना, हे थांब ना 5 मिनिटांनी येते मी, मुलाला घड्याळ कळत नसतं रे. तो 3.5 मिनिटं 2 मिनिटांनी त्याला असं वाटतं 5 मिनिटं झालेली आहेत. थांब ना 5, आपण 5 मिनिटं आपल्या डोक्यात कॅल्क्युलेट केलेली असतं. थांब ना 5 मिनिटं म्हटलं, तुला अक्कल नाही का दिली देवाने. परत जातं मुलं, परत 1 मिनिटाने येतं, आई चल ना ग, 5 मिनिटं झाली नाही येत अजून. त्याला बिचारायला काय कळतं. त्यापेक्षा मला माझी काउन्सिलर मैत्रीण आहे, ती म्हणाली 90% वेळानं आपल्याच चुका असतात, ही आपलीच चुक आहे ना. त्याला सांगायचं तू हे पूर्ण करेपर्यंत मी येते. मग ती अशी गोष्ट पूर्ण करायला द्यायची ज्याचा काळ 5 मिनिटापेक्षा कदाचित जास्त असेल, तोपर्यंत त्याचं पूर्ण व्हायच्यात आपण गेलो, त्याला आनंदच होतो ना की अरे 5 मिनिटाच्या आधी आई आली. सो देर इज अ वे ऑफ अपब्रिंगिंग. ऑफकोर्स आपण आता थोडंसं वेगळ्या झोन मध्ये चाललोय, पण आदिती हे खूप इंटरेस्टिंग आहे. कारण आता तू ज्या एज मध्ये आहेस, एज मध्ये म्हणजे तुझा मुलगा आता 5 वर्षाचा आहे ना? नाही, तो आता 7 वर्षाचा आहे. 7 वर्षाचा तुझा मुलगा. पण तो काय आहे ना, मितभाषी, तो एक्सप्रेस करायला त्याला जरा वेळ लागतो. सामान्य मुलं जी पटकन एक्सप्रेस करतात ना, त्याच्या बाबावरती गेलाय असं मला वाटतं. अरे सुहासला सुद्धा ना माणसांमध्ये मिळून मिसळून राहील, पण त्याला थोडासा ही हॅज हिज ओन स्पेस, थोडासा वेळ लागतो. तसं अरिनला पण लागतो. पण मला असं वाटतं की ही मुलं जी पटकन ओपन होत नाहीत ना, ती मुलं मनात गोष्टी साठवतात आणि त्याचं रूपांतर रागात पटकन होऊ शकतं. कारण राग ही सोपी इमोशन आहे ना. तुम्हाला वाईट वाटणं किंवा आता त्याला रडू यायला लागलं तर हॅपी टिअर्स, सॅड टिअर्स, एक्साइटमेंटचे टिअर्स आणि काय बाय टिअर्सचे वेगवेगळे प्रकार. तर आता मी रडल्यानंतर तो विचारतो आई हॅपी टिअर्स आहेत का, सॅड टिअर्स आहेत का, अँग्री टिअर्स आहेत. सो हे इमोशनल अनालिसिस त्यांचा करायला पाहिजे आई म्हणून, वडील म्हणून. आणि हे लहानपणी शिकवलं नाही तर त्यांना नाही कळत. आणि मुलांना सतत ऑब्झर्व्ह करायला लागतं. हो, आई म्हणून. हो, आणि खूप मोठा जॉब आहे तो. अरे खूप मोठा जॉब आहे. पाण्याची भीती, त्याला कोणतरी खालनं पाण्यात खेचलं म्हटलं, चांगला स्विमिंग करणारा मुलगा 1.5-2 वर्ष पाण्यातच जायला तयार नाही. मी स्विमर आहे, मला भीती वाटायला लागली, माझं मूल पाण्यात उतरत नाही, किती स्ट्रेस असेल मला. मग रोज जाऊन त्याच्याबरोबर बसणे, मग जाऊ दे नको करूस, ठीक आहे. मग आता तो फ्लोट काढून स्विमिंग करायला लागला म्हटल्यावरती मला आय कांट टेल यू की ते छोटे छोटे चॅलेंजेस ना आई म्हणून येतात. आणि कधी कधी ना एकटी लढत असले ना मी आणि एकटा बाबा लढत असला ना की ती दोघांनाच पार पाडायची असतात की, आणि अनपेक्षित चॅलेंजेस येतात. आणि मला फार मजा येते ती चॅलेंजेस. आता हळूहळू त्याची सवय व्हायला लागली की आता उद्या काय, परवा काय. कारण हे ना जेव्हा माझा मुलगा एक्सप्रेसच होत नव्हता, शाळेत जायलाच तयार नव्हता, रडारड करत होता, नुसती चिडचिड करत होता, म्हटलं असं नाहीच आहे, हा रामाला जन्म घातला होता मी जवळपास, ह्याचं काय झालं याचं. कारण त्याला सांगताच येत नव्हतं त्याला होणारा त्रास. आणि आपण आई म्हणून किती विचित्र लेवल, ह्याला ADHD आहे का, मग ह्याला इमोशनल सिंड्रोम आहे का, काय काय भीतीदायक असे. मग डॉक्टरांना विचारणे की काय आहे, मग काउन्सिलर पाहिजे का, थेरपी पाहिजे का, हे सगळं ना ह्या इतक्या प्रोसेसमध्ये इतका मानसिक त्रास होतो माहितीये. पण आता कळायला लागलं की आता 7 वर्ष लागले रे आम्हाला एकमेकांना, मला त्याला ओळखायला. म्हणजे 45 वर्षात 44 वर्षात मी इमोशन कंट्रोल करू शकले नाही, तर तो बिचारा 7 वर्षाच्या मुलाकडनं काय अपेक्षा करायची की रडायचं नाही, मग शांत बस. नाही बसणार तो शांत, त्याला वाटतंय इमोशन त्याला शांतपणे फ्री होऊ दे ना त्यातनं. तर हे कळायलाच ना आई म्हणून बऱ्याच बायकांना, बऱ्याच आयांना वेळ लागतो. आणि वर्किंग वुमनचा प्रॉब्लेम काय असतो माहितीये की त्यांना वेळ घालवायचा असतो पण तो घालवत नाही. मग कुठल्या तरी माणसाकडे त्या ठेवून जातात आणि त्या माणसाची जास्त जवळीक व्हायला लागली ना की ह्यांना इन्सिक्युरिटी होते. मग त्या इन्सिक्युरिटीमधनं ना स्वतःला बाहेर काढण्यासाठी मुलांना हवं नको 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 ते पण द्यायला लागतात आणि मग मुलांना चुकीच्या सवयी लागतात. तुम्हाला गन आणून दे, गन आणून दिली, मग अग्रेसिव्ह टॉईज, मग टीव्ही. माझ्या मुलाला टीव्हीची सवय नाही, पण ते युट्यूबवरचे व्हिडिओ बघत मुलं जेवतात. माझा मुलगा नाही जेवत. भले त्याला गोष्ट सांगावी लागते, भले त्याला
कधी कधी भरवावं लागतं अजून, कधी हाताने खातो, पण तो टीव्ही बघत नाही जेवत. तो टीव्ही बघत नाही जेवत. आणि हे खूप महत्वाचं आहे. पूर्वी पण मला तर हे माहितीच नव्हतं की टीव्हीवर काय दाखवायचं काय नाही, कारण म्हटलं ना पुन्हा एकदा की मी कमी पडले. म्हणजे मी खूप कॅज्युअली घेतलं मदरहूड सुरुवातीला. मला वाटलं हो जाएगा ना, सगळ्यांना एवढ्यांना मुलं झालीत, पण इतक्या कॅज्युअली नाही. हा प्रोजेक्ट असतो आणि हा प्रोजेक्ट म्हणूनच तुम्ही घेतला पाहिजे. आणि त्या प्रोजेक्टसाठी तुमच्या आयुष्यातली कितीही वर्ष खर्ची घालायला लागली, तुम्ही ती स्वखुशीने घातली पाहिजे. पण मग असं होतं का की एवढं काय अगदी कौतुक, ते आम्हाला काय मुलं झाली नाही का असं वाटतं ना, तर ठीक आहे, पण त्यांची मुलं आणि आमची मुलं यांची बाजूबाजूला ठेवून जर कंपॅरिझन केली, करू नये माहीत, पण तो फरक आहे जाणवतो ना, प्रत्येक आहे मूल ना. वेगळं असतं. म्हणजे हॉटेलमध्ये मोबाईलवरती युट्यूबचे व्हिडिओ माझा मुलगा नाही बघत. हॉटेलमध्ये काय आलंय, ताटात काय केलं, हे कसं केलं असेल, मग पाण्याच्या ग्लासशी खेळायचं, हे खेळ मी शोधून काढलेत. मला पूर्वी नाही कळत. पूर्वी टीव्ही लावून द्यायचे ना मी. हो, मीही केल्यात चुका, मीही टीव्ही लावून दिलंय. ते अग्रेसिव्ह गन जी वाले गनचे व्हिडिओज बघितलेत माझ्या मुलांनी. त्याचा त्यानंतरचं परिणाम होतो आलेलं ना? ॲग्रेशन मी त्यातनं बाहेर काढायला मला 2 वर्ष लागली त्याला. बट नाव आय थिंक येस, आय थिंक आय एम अ सीझन्ड मदर. आता आय एम रेडी टू टेक एनी चॅलेंजेस. आरपारच्या निमित्ताने सांगते की मुलांना समजून घ्या हा. की त्यांना काय म्हणायचं ना, हे बऱ्याचदा आपल्याला कळत नाही आणि आपण आपल्या पद्धतीने तर्क लावायचा प्रयत्न करतो. तर त्यांना बोलू द्या, लेट देम टॉक. वा, म्हणजे हे काहीही ठरवलं नसताना आपला विषय निघाला. पण मला असं वाटतं की तू खूप महत्वाचं बोललीस आता. हे खूप आयांना लागू पडतं. आपण वेगळ्या विषयाकडे घेऊयात. पण तरी आरपारच आहे ना, थेट आरपार आहे. मस्त मस्त. नाही नाही, पण हे खूप गरजेचं आहे म्हणून मी तुझा जास्त बोललो तुझ्याशी. म्हणजे आयानं मला या निमित्ताने रोखठोक आयांना सांगा असं वाटतंय की मोबाईल देणं ही खूप जनरली आया नाही देत. मला असं लक्षात आलं की वडील त्यांच्यासाठी आयुष्य जगणं सोपं करून घेतात. आई नाहीये ना, चला मग मुलाला मोबाईल दिला, टीव्ही दिला, आपलं आपलं काम करत बसलो. मग मुलांना वडिलांबरोबर राहायला का आवडतं? कारण ते आपल्याला फ्रीडम देतात, टीव्ही देतात, मोबाईल देतात. तर मला आया कमी दिसतात. पण मोबाईल देऊन ना आपण आपलं जगणं सोपं करतो. पण त्या मोबाईलच्या नादात मुलं काय पाहतात, कशाला पाहतात, कधी पाहतात, कसं पाहतात आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे थोडंसं कष्ट पडतील ना तुम्हाला. हॉटेलमध्ये तुम्ही शोधा, तो रुमाल असतो, त्याच्या घड्या घालायला शिकवा वेगवेगळ्या पद्धतीने. त्याला जे पाणी येतं ना, ते पाण्यामधले एक्सपेरिमेंट्स असतात की इकडनं काय दिसतंय बघ काचेमधनं, ते शिकवा. नंतर जेवण आल्यानंतर त्याला सांगा तू वाढू नकोस, मग त्याला त्यात काटा चमच्यात पकडून स्वतः वाढून घ्यायला शिकवा. एक अख्खी प्रोसेस त्याला एन्जॉय करू दे ना. रेस्टॉरंटमध्ये जायचं म्हटल्यानंतर नुसतं जायचं, खायचं, परत यायचं. ह्याच्या पलीकडे काय काय रे रेस्टॉरंटमध्ये, यातला इकडचं ॲम्बियन्स काय आहे, इकडचं हे काय आहे, कन्स्ट्रक्शन कसं आहे, मग बाबा हे का लावलं असेल कारण ही थीम आहे. आणि हा वेळ ना मी आणि सुहास दोघंही घालवतो त्याच्याबरोबर. पण मग घरी जेव्हा वेळ नसतो आईला आणि ते बाळाला खाऊ घालायचं असतं, तर त्यावेळेला आपण बऱ्याचदा असे दृश्य बघतो की समोर असं YouTube लावून देतात, त्यावर कार्टून असतं आणि मग तो मुलगा ते बघत बघत खात असतो. नाही, मग तुम्ही मुलाला सांगा तुला आज काय खावंसं वाटतंय, भले थोडेसे कष्ट बोलतो, बघ बरं फ्रीजमध्ये भाजी आहे त्यातली तुला कुठली आहे. मग तो काढतो, त्याला आवडणारी अरे उघडतो ना भेंडीची भाजी, ती भेंडी कापतो. अर्धा किलो लॉकडाऊन मध्ये कापायचा एकटा. म्हटलं ही तू कापलीस तरच करून देणार तुला. त्याला एंगेज ठेवायचं. त्यातल्या अर्धा किलो नाही द्यायची, पण त्याची 4 भेंडीचे दाणे त्याला कापायला द्यायचे. बाकी करून आपण ती कापेपर्यंत 2 घास खाऊ घालू शकतो ना. मग तू फोडणी लागाल त्याला, बसवा गॅसच्या जवळ, पेटवून द्या, थोडंसं लांब कर, काय फरक पडतो. हे कधीतरी तेल घाल बाबा, मग फोडणी मी घालते हवं तर, मग भेंडी घाल बरं तू कापलेली. ती प्रयोगशील ठेवायचं, बिझी ठेवायचं ना, काय फरक पडतो. सो पोळी कणिक मळायला शिकवा. आरीन कणिक मळतो, पोळ्या करतो, चपात्या पोळ्या जे काय म्हणाल ते करतो, भाजतो चपात्या, तूप लावून ती पोळी खातो, बाबाला देतो, फिश फ्राय करतो, भेंडीची भाजी करतो, ऑमलेट करतो. सो आय थिंक देर आर वेज. थोडेसे आपल्याला कष्ट पडतात, पण ठीक आहे ना, घेऊया ना यार कष्ट. प्रोजेक्ट म्हणून जर आपण त्याला मोठं करायचं म्हटलं तर घेऊया आपण कष्ट. क्या बात आहे. तू काय आहेस अदिती, म्हणजे आपल्याला मानसिक त्रास होतात, त्याच्यातनं कसं बाहेर यायचं हे तू सगळं आता सांगितलंस. पेरेंटिंग बद्दल सांगितलं. फिजिकल आपल्याला वेगवेगळे त्रास होतात. तुला आत्ता इतक्यात काय झालं होतं नक्की? अरे बघ, आता मी वादळवाट करत असताना माझा आवाज आता बोलता बोलता बंद झाला. बोलता बोलता आवाज बंद. एका कलाकाराचा आवाज बोलता बोलता बंद झाला. म्हटलं कळे ना काय. त्यानंतर आपले स्टेरॉइड्स घेतले, हे घेतले, वजन वाढलं, कळे ना की थोडाच यायला लागला. आणि शूटिंग चालू होतं. मग डॉक्टर कीर्तने नावाचे देव आहेत, तर त्यांच्याकडनं कळलं की ट्युमर झालाय.
जो की ऑफकोर्स कॅन्सरस पण असू शकतो आणि वयाच्या 22व्या-23व्या वर्षी हे डिटेक्ट झालं आणि तर ते गळा कापला इकडे माझा. तर ते ऑपरेशन झालं. तर ते सर्जरीच्या आधीची गंमत सांगते मी तुला. मी ना म्हटलं चल ये भी पॉझिटिव्हली लेते, उसमें क्या हो गया अभी, कुछ नहीं कर सकते. तर मी म्हणजे जाता आता मला एक बालाजीचं ऑडिशन आलं होतं. तर बालाजीच्या सिरियलमध्ये मेन लीडसाठी ऑडिशन दिलं आणि ऑडिशन देऊन मग ते म्हणाले की आपको शॉर्टलिस्ट किया अभी मैडम ने, तो आपको शूटिंग अपना कल से चालू हो रहा है. मतलब कल से तो मैं बिजी हूँ कुछ दिन. बोले क्या कर रही हैं आप? मैं अभी ना हॉस्पिटल में एडमिट होने जा रही हूँ, कल मेरा सर्जरी है. तो फ्रस्ट्रेट हूँ. क्या? हाँ, अगले 15 दिन मैं काम नहीं कर सकती. तर तुला सुधरतच नव्हती की कोण असते बाई. मग ती सर्जरी झाली माझी ट्युमरची. त्यानंतर गॉलस्टोन्स डिटेक्ट झाले आणि आत्ता माझ्या जरा मेजर सर्जरीज झाल्या. मला असं वाटतं की वनश्री पण गेले काही एपिसोड्स पूर्वी एंडोमेट्रियोसिस म्हणते, तर त्याचा खरंच खूप त्रास होतो. आणि एंडोमेट्रियोसिस नावाचा एक आजार असतो. तो गुगल केला तर तुम्हाला डिटेल सगळे कळतीलच. तर अचानक वजन वाढायला लागलं, चांगलं खाऊन चांगलं एक्सरसाइज करून पण कमी होत नव्हतं, त्रास होतोय, काय कळत नाही. स्किनवर एवढी एवढीशी मोठी मोठी पिंपल्स आहेत. म्हणजे आता माझी स्किन एवढी क्लीन आहे ना, सगळं इकडे हात लावाल तिथे पिंपल, कळत नाहीये, हॅपी नाहीये, चिडचिड होते. मला काही डॉक्टर म्हणाले प्री मेनोपॉझल पिरियड सुरू आहे, हे डिटेक्टच होत नव्हतं. लंडनला मी फिल्म करायला गेले म्हटलं ना, एक तर तिथे जायच्या आधी मी म्हटलं चल आपल्या गायनॅकला एक विचारूया जाऊन. तर टेस्ट केलं, ते म्हणाले एंडोमेट्रियोसिस आहे, तुझ्या ओव्हरीजमध्ये गाठी झाल्या आहेत, तुला गॉलस्टोन्स आहे, त्यामुळे तुझं वजाना सरकलंय खाली आणि ही सगळी आपल्याला ऑपरेशन सगळी एकत्र करायची 3 सर्जरीज. तर मी म्हटलं आईच्या गावात हे काय झालंय देवा, बरं चाललं होतं तोपर्यंत सगळं. चल हे सगळं छोटं छोटं होतच असतं. पण मग मी कसं तिथे जाऊन शूटिंग केलं लंडनला. असं ते अशी झाडी झाले होते आणि परत आले. या सगळ्या 3 सर्जरीज तारीखच मिळत नव्हती. मग विसर्जनाच्या दिवशी तारीख मिळाली. आम्ही त्या सगळ्या 3 सर्जरीज डॉक्टर मंगेशीकर म्हणून आमचे मित्र आहेत प्रशांत, तर त्यांनी इतक्या उत्तम पार पाडल्या. आत्तापर्यंत तरी बरं आहे. म्हणजे तो एंडोमेट्रियोसिस कधी वाढू शकतो. सो भगवान भरोसे अभी सो ते झाल्यानंतर मग कळलं की अरे काहीतरी गडबड आहे अजून. तर ब्लड टेस्टमध्ये असं कळलं की इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, म्हणजे शुगरच्या अलीकडची लेवल. तर त्या 3 गोळ्या लागल्या आणि असं छोटं छोटं मागच्या वर्षी एकदम गमतीदारच होतं वर्ष. पण आय थिंक त्रास झाला, चिडचिड झाली, वाईट वाटलं. नंतर मी म्हटलं की काही करूच नाही ना शकत, पण आहे हे असं आहे. आपण चिडचिड करून जगलं तर आपल्याला त्रास होणार, आपण याला ऍक्सेप्ट करून जगलं तर आपल्याला त्रास नाही होणार. सो आय थिंक आई जस्ट एक्सेप्टेड की है ऐसा, कभी भी कुछ भी हो सकता है. हाऊ यू आर फेसिंग इट, दॅट्स इम्पॉर्टंट. ठीक आहे ना, आपण काम करत राहिलं पाहिजे. म्हणून मी फक्त नाटक करते. शुक्रवार शनिवार रविवार मला आनंद देतं आणि त्याच्यामुळे मी इकडनं सेन राहते. असं नाही की घरात खाण्यापिण्याचे वांदे त्यामुळे पैसे पाहिजेत, पण मला उडवायला पाहिजेत पैसे माझे. सो मी मिळवते जे मला माझ्या नवऱ्याकडे मागावे लागत नाहीत आणि त्यातनं आमची अय्याशी चालते, माझी स्वतः. आणि माझं डोकंही शांत राहतं त्या निमित्ताने. पण काय आजार आहेत ना, असतात. गमतीने म्हणतो तुझ्या घराच्या बाजूला पॉलिक्लिनिक काढलं ना, मी जुहूला बंगला घेऊ शकतो. वा, पण छान आहे. तू या सगळ्या गोष्टींकडे तू ज्या पद्धतीने बघतेस ना, त्याचं मला जास्त कौतुक वाटतंय. मी सांगू का तुला, मला माहितीये की माझ्या मुलाला वाढवायला मी आणि माझा नवरा दोघंच आहोत. तर आत्ता मी मेंटली, फिजिकली, फायनान्शियली खचले ना तर लोचा आहे बॉस. आत्ता मी खचू शकत नाही, नाहीतर मैं भी गई, मेरा बेटा भी गया, मेरा पती भी गया, मेरा फॅमिली भी गया. ही 4च माणसं आहेत ना माझ्याकडे, कोणीच नाही आम्हाला यार. म्हणजे आमच्यात भांडण झालं तरी रात्री आम्ही 2 दिवसांनी बोलत नसलो तरी जाऊ दे यार, आपल्याला कोणीच नाही. भांडतं पण एकमेकांची, समजावायचं पण एकमेकांनी, मध्यस्थी पण आपण एकमेकांसाठीच करायची. आणि मग आमचा मित्रपरिवार इतका मोठा आहे ना विनोद, खूप खूप मोठा आहे आणि तीच आमची संपत्ती आहे. म्हणजे आमचं घर म्हणजे एक पार्टी हाऊस आहे. कधीही कुठल्याही क्षणी कधी आमच्या कोणीही घरी येतं, जेवायला देतं. आणि तो उत्तम कुक आहे, त्यामुळे त्याच्या नॉनव्हेज तो फार चांगलं बनवतो, त्यामुळे त्याच्या हातचं नॉनव्हेज खायला येतात माझ्या मैत्रिणी. आणि आमचा जो मैत्रिणींचा ग्रुप आहे ना, तो कोर ग्रुप खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे मनवा नाईक, त्यानंतर ममता चव्हाटिया, ममता परब, अमृता संत म्हणा, रश्मी म्हणा, श्रुती म्हणून माझी मैत्रीण आहे. त्याचबरोबर आरींच्या आता शाळेतल्या मैत्रिणी वृषाली आहेत, वत्सला आहे म्हणा, किंवा अशा 3-4 जणी आहेत ना.
सो तीच आमची always, संपत्ती हा, आहे. आणि मला ना माणसांमध्ये. माणसं नसली ना घरात, काय ना ज्यांना आहे ना त्यांना किंमत नाही. आज मी या प्लॅटफॉर्मवर म्हणते की आई वडील दिलेत ना, आई वडिलांची भांडतात, अनेक मैत्रिणी भांडतात. म्हटलं नको, माझ्याकडे नाहीये ना, मला त्रास होतो. उद्या ना याचं गिल्ट तुम्ही मनात घेऊन जगत राहाल की अरे मी हे का नाही केलं. तर माझ्या आयुष्यभर मनात गिल्ट आहे की माझ्या आईला एक साडी मी आणली होती, ती तिला दिली होती सोलापूरनं कुठनं तरी, आणि ती तिने तिच्या मैत्रिणीला दिली. माझ्या आईचा असा दानशूर स्वभाव होता आणि मला इतका राग आला की हे काय दिलं तिने तिच्या मैत्रिणीला. मी प्रेमाने, मी खूप बोलले होते बडाबडा बडाबड. आणि त्यानंतर आई ऍडमिट झाली हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर आमचा संपर्कच नाही, ती गेलीच डायरेक्ट. अरे आणि ते इतकं गिल्ट आहे ना माझ्या मनात. त्या गिल्टमध्ये, त्या डिप्रेशनमध्ये मी इतका वेळ होते. आणि बाहेरच मला सगळं नॉर्मल असताना ना हॅपीनेसच नव्हतं. तर मी काउन्सिलरकडे गेले, ती म्हणाली की हे आहे, त्याला क्लोजरच नाही मिळालंय. तर मग तिने त्या हळूहळू प्रसंगाला क्लोजर दिलं. तेव्हा मला लक्षात आलं की अरे हे गिल्ट आपण घेऊन जगतो, तर आता सोडून देऊया. मग मी हळूहळू मेडिटेशनल प्रॅक्टिसेस चालू केले. मी रेकीच्या काही लेवल्स, सिनियर लेवल्स पार पाडल्या. मी प्रॅक्टिस करते रेकी आणि त्याने खूप फरक पडतो आपल्याला. मेंटली आपण शांत, स्पिरिच्युअलिटी थोडीशी. म्हणजे आयुष्यात ना आपण पूर्वी कसं शुभंकरोती म्हणायला बसायचो, आजकालच्या मुलांना नाही ती सवय. मुलाला प्रयत्न करते पण ते नाही आहे, अजून नाही जमलेलं मला. तर काहीतरी करायला पाहिजे ना, आपल्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना. की झोपायच्या आधी आपल्याला शांतपणे असं वाटलं पाहिजे का मस्त झोप लागली मला, बाकी सगळं गेलं खड्ड्यात. ओके. जेवायला आपल्याला खिचडी मिळाली तरी चालते रे, आपल्याला कुठे काय हवं असतं. आपल्याला मनाला भुंगा नको लागायला. बरोबर. चला आदिती, वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतोय. एक इंटरेस्टिंग अजून, तू नाटक पण आता तू करतेच आहेस, सिरियल केलेली आहे, सिनेमे केलेत, ही सगळी फायटिंग तू केलेली आहे, सगळं मुलगा वाढवतानाचं स्ट्रगल आहे. हे सगळं करताना मुलाला नाही, नवऱ्याला वाढवतानाचा पण स्ट्रगल आहे. नवऱ्याला पण वाढवतो पुढच्या एपिसोडमध्ये. नवऱ्याला आदिती कशी वाढवते आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघू. पण इंटरेस्टिंग आहे मला हे सगळं करत असताना. बघा आता की गेल्या वर्षी तू अचानक राजकारणात पण प्रवेश केलास. म्हणजे तू, मी राजकारणात प्रवेश केलेला नाही हे बघ, पण म्हणजे मला सुशांत म्हणाला की आपण काहीतरी चांगलं काम करूया आणि त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे म्हणून चित्रपट सेनेची उपाध्यक्षा मी झाले. आणि त्यानिमित्ताने काही 2-3 प्रश्न सोडवले पण मी माझ्या पद्धतीने. शिवसेनेमध्ये तू आता मुख्यमंत्र्यांच्या एकनाथ शिंदेसोबत त्या पक्षाची तू मोठी पदाधिकारी आहेस, राज्यस्तरावर तू काम करतेस. आणि तुझा पक्षप्रवेश जेव्हा झाला तेव्हा तू मीडियाला स्टेटमेंट पण दिलं होतंस की काय की आता येस. सो आदिती, तू मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलास आणि त्यावेळेला आता आपल्या माणसासाठी लढायची आता वेळ आलेली आहे. तर हे सगळं करता करता राजकारणात म्हणजे पक्षीय राजकारणात तू आलेली आहेस. तर काय हे क्षेत्र कसं वाटतं तुला? मी क्षेत्र म्हणून नाही अनुभवलंय खरं सांगायचं तर, कारण प्रचार, रॅली किंवा प्रत्यक्ष निवडणुका ह्याच्याशी माझा काही संबंध नाही. आपली माणसं म्हणजे आपल्या कलाक्षेत्रातली माणसं, आणि ह्यांच्या बाबतीत जर काही चुकीचं घडत असेल तर त्यांच्याशी एवढीशी इंडस्ट्री आहे आपली मराठी. बेसिकली मी मराठी लोकांसाठी 2-3 वेळा झगडलोय बारीकसं. तर आपल्या लोकांनी फॅमिलीसारखं राहणं अपेक्षित आहे. आणि मला असं वाटतं फॅमिलीमध्ये गुंते किंवा भांडणं सोडवण्यासाठी काही माणसं आवश्यक असतात ना, त्याचं काम मी कुठेतरी करायचा प्रयत्न करते. त्यामुळे माझं प्रत्यक्ष राजकारणात अजून प्रवेश झालेला नाही. मला फार आवडतं पण राजकारण. हो. निवडणुकीचा काळ आहे आता, लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत. तर या देशाच्या राजकारणाकडे तुला फार आवडतं राजकारण असं म्हणालीस, तर भविष्यात निवडणुका लढवायला आवडतील का? मला आवडेल. हो, मला आवडेल निवडणूक लढवायला, जिंकायला आवडेल. मग विधानसभेची निवडणूक लढवणार का? ते आता माहिती नाही, अजून काही ठरवलं नाहीये, पण आवडेल मला. कारण काय ना, यंग ब्रिगेडनी या क्षेत्रात येण्याची गरज आहे असं मला वाटतंय. अच्छा. प्रहार आणि विचार हे दोन्ही एका कागदावर मांडणारी माणसं हवी आहेत समोर, आणि ते सुशिक्षित, शिक्षित आणि समतोल विचार करू शकणारी माणसं हवी आहेत. उगाचच नारे देणारी किंवा आरेला कार्य करणारी माणसं काही उपयोगाची नाही आहेत. बुद्धिवादी निवडणुका लढवण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण दंगे फसाद के दिन गए अभी. आता इकडनं लढायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये
जर तुला संधी मिळाली हा. आमदार होऊन विधिमंडळात जायची, तर तुला काय बदल करावेसे वाटतील किंवा काय समाजात तुला काय काम करावं असं वाटेल? मी विचार नाही केला याचा कधी, पण ज्यावेळी मी निवडून जाईन त्यावेळी खरी गरज कसली आहे हे मला शोधून काढावं लागेल. कारण गरजा, अपेक्षा आणि सिच्युएशन हे दर महिन्याला बदलत असतं, दर दिवसाला बदलत असतं. आत्ता तर शक्य नाही, पण पुढच्या 4 वर्षांनी, कदाचित 5 वर्षांनी मी निवडून गेले आणि पुढे मंत्रिमंडळात बसले, तर तेव्हा कसली गरज आहे हे ओळखून घेण्या इतकी मला बुद्धीची क्षमता आली पाहिजे. माझ्या आजूबाजूला काम करणारी माणसं तेवढी सशक्त असली पाहिजेत की त्यांनी मला ही जाणीव करून दिली पाहिजे, याची गरज आहे. आणि येस, मला आपण पूर्वी शिकलोले माणसाने माणसाशी माणसासम वागणे, तर ते फार गरजेचं आहे. हे कुठेतरी हरवलंय, माणूस म्हणून जगणंच हरवलंय. मला आजूबाजूला फक्त जनावर दिसतात, काही हिंस्त्र दिसतात, काही फक्त ती जानवर दिसतंय आजूबाजूला. शिकारी असं नाही म्हणणार, पण कुठला तरी एक प्राणी दिसतो, कुठला तरी एक पक्षी दिसतो. माणूस हरवलाय त्यातनं, तर त्यांना आणायची गरज आहे असं वाटतंय. कधी मला काकाकुवा दिसतो, कधी मला वाघ दिसतो, कधी मला कोल्हा दिसतो, कधी मला ससाच दिसतो, पण मला प्राणी दिसायला लागले, मला माणसं बघायची आजूबाजूला. वा. सो राजकारणात येशील त्यावेळेला नक्कीच काहीतरी डेव्हलपमेंट, जसं तू म्हणालीस, डोक्याचं काम आहे. पांढरे कपडे घातलेत ऑलरेडी. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही, तुला शुभेच्छा. भविष्यात तू राजकारणात जा, समाजकारणात जा, इंडस्ट्रीचे प्रश्न सोडवण्यासाठी आता तू चित्रपट सेवेचं काम करतेच आहेस. या सगळ्या मध्ये आदिती भविष्यात नक्की कशात रमेल असं वाटतंय तुला? मी वडापावची गाडी टाकली ना तर लोकांना वडापाव खाऊ घालण्यात पण रमेन. मी काहीच नाही केलं तर नवऱ्याला दरवाजा उघडून त्याला वेलकम करण्यात पण रमेन, किंवा मी खूप शूटिंग करण्यात पण रमेन, किंवा मी कशातही रमू शकते. स्वच्छंदी, मी स्वच्छंदी आहे. मला त्या क्षणी ज्याच्यात रमावं असं वाटेल त्यात मी रमेन, मन मारणार नाही. गुड. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण आपण इच्छा दाबतो आणि नाव ॲज अगेन अँड अगेन आय एम बीन टेलिंग यू दॅट नाव आय एम इनटू लिटल स्पिरिच्युअलिटी. मला असं वाटतं आपण आपल्या इच्छा, आकांक्षा, आपल्याला बोलायला इथे आलेलं असतं ते दाबतो. ते शरीरातनं आतमध्ये कुठेतरी साठतं आणि ते कुठे ना कुठेतरी कसल्या ते कुठल्या वाटे बाहेर येतं. आपलं शरीर रिॲक्ट होतं, आधी सांगतं की हे नकोय, हे नकोय, आपण लक्ष देत नाही. मला असं वाटतं मला आलेली आजारपण त्यातनाच कुठला तरी भाग आहे की कुठेतरी सप्रेस करत गेलं आणि शरीराचा रिटॅलिएशन त्या प्रॉब्लेम बद्दलचं ते बाहेर येतं. सो पहिले रिॲक्ट व्हायला शिका. रिॲक्ट होण्यापेक्षा स्वतःला त्रास करून काही करून घेऊ नका. भले सांगण्याची पद्धत मला नको आहे हे म्हणण्यापेक्षा पुढच्या वेळी करूया असं म्हणायला शिका. पद्धत तुमची थोडीशी समोरच्यालाही त्रास होणार नाही अशी शिका, पण स्वतःला व्यक्त करायला शिका. वा, स्वतःला व्यक्त करायला शिका. आता मी कन्क्लुजनला येतो, पण त्यापूर्वी जसं वुमन की बात मध्ये आम्ही बायकांच्या मनातल्या गोष्टी किंवा बायकांच्या रिलेटेबल गोष्टी, करिअरमध्ये तू काम करत असताना तुझं बाई असणं हे कधी आडवं आलंय का? हो, असं झालंय? हो 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 असं झालंय. करिअरमध्ये काम करत असताना माझं स्त्री असणं हे आडवं आलंय. इतक्या प्रकर्षाने नाही, पण मला असं वाटतं की आत्ता मी जेव्हा काम करते तेव्हा आई म्हणून, बाई म्हणून मला घरात थांबणं आवश्यक आहे. जर मी मुलगा असते तर आताही पुरुषप्रधान संस्कृती आहे आपली. अजूनही आपण कितीही म्हणत असलो की बाई पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून वगैरे जाते, तरी नाही. स्वखुशीने असले, कारण ते आईचं काळीज आहे, बाईचं काळीज आहे, ते वेगळं आहे. आणि हे आपण ती काय निसर्गाने निर्माण केलेली गोष्ट आहे. मला त्याचा राग नाही, वाईट नाही, दुःख नाही, पण ही निसर्गाने बाई आणि पुरुष या दोन वेगळ्या केलेल्या गोष्टी असतात. त्यामुळे ते बाईचं काळीज असणं किंवा स्त्रीचं काळीज असणं ही गोष्ट आडवी आली आहे म्हणण्यापेक्षा ही गोष्ट मला सतत जाणीव करून देत असते की आपल्याला प्रायोरिटी नाही, आपल्या प्रायोरिटीज आपल्या फॅमिलीशी रिलेटेड आहेत. सो आत्ता मला असं वाटतं मला खूप काम करायचं आहे, पण मी थोडंसं नमतं घेतलं. याचं कारण माझं काळीज मला सांगताय तू आई आहेस, तू एक बायको आहेस, तू सांभाळलंस तर हे घर उभं राहणार आहे. त्यामुळे आय एम जस्ट होल्डिंग इट बॅक. वा. आदिती, तुझ्याशी बोलताना खरंच मला खूप मजा आली. तुझ्या वुमन की बात मी ऐकताना मलाही बऱ्याचशा गोष्टी समजल्या की छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन आपल्या हातात 2 ऑप्शन आहेत, तक्रार करत बसणं
किंवा त्याच्यावर काम करणं, तू त्याच्यावर काम करणं पसंत केलंस. तुझ्या प्रेग्नन्सी नंतरच्या डिप्रेशनवर तू धावून आयुष्यामध्ये एका ध्येयाकडे पळत निघालीस आणि तू त्याच्यावर विजय मिळवलास. नंतरही तू मुलाला वाढवताना आणि एका न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये स्वतःला अतिशय ग्रूम करून घेतलंयस आणि सतत नवनवीन प्रयोग तू करतेस. असा हा तुझा जो मास्टर माइंड आहे हा प्रत्येक वुमनला मिळो आणि तुझ्याकडून हीच लढण्याची जी जिद्द आहे ही प्रत्येक महिलेला मिळो आणि ती मलाही मिळो अरे सो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. तू आज आरपार मध्ये अतिशय जसं तू प्रॉमिस केलंस तशा आरपार गप्पा मारल्यास त्याबद्दल आमच्या सर्व टीमकडून तुला खूप खूप थँक्यू धन्यवाद आणि तुझ्या करिअरसाठी शुभेच्छा. थँक्यू. मला इथे खरंच प्रेमाने बोलवलंस तू इतक्या वर्षाने आणि छान गप्पा मारल्या आपण. आपला मी मनात आले काहीतरी वेगळंच ठेवून की आपला कार्यक्रम असा होईल असा आपण विचार करू येतो की कदाचित असा होईल तर फारच वेगळा आणि फारच पलीकडचा कार्यक्रम झाला. मलाही फार मज्जा आली आणि या निमित्ताने खरंच एक सांगायचं आहे की स्वतःवर प्रेम करायला शिका. आता बऱ्याच बायकांची 40शी आली आहे. आपण एक मुलगी म्हणून जगतो, बायको म्हणून जगतो, पण 5 मिनिटं द्या ना स्वतःला. म्हणजे पुढच्या 10 वर्षांनंतर मी स्वतःसाठी काहीच केलं नाही ही खंत राहणार नाही. सो स्त्री म्हणून एक काय म्हणतात बाई म्हणून तुम्हाला ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की तुम्ही स्वतःवर प्रेम करा. 5 मिनिटं आरशात तो पांढरा झालेला केस दिसू दे तुम्हाला स्वतःलाच. पहिले तुम्हाला स्वतःला दिसू दे. क्या बात आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, मी आदिती सारंगधर आणि मी येते तुमच्याशी गप्पा मारायला, तुम्हाला भेटायला, थेट मनापासून गप्पा मारायला आरपार या चॅनलवरच्या वुमन की बात या कार्यक्रमात. तेव्हा भेटूया वुमन की बात मध्ये. तत्पूर्वी हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.